बंधाऱ्यावरून आणि धुऱ्यावरून वादाचे आणि कोर्ट कचेरीत अनेक प्रकरण देशात प्रलंबित आहेत. एका इंचावरून वाद आहे. प्रशासनाला हाताशी धरून एकच प्लॉट अनेकांना विक्री करण्याचे रॅकेट प्रत्येक शहरात आहे. त्यात नागरिकांची मोठी फसवणूक होती. शेतजमिनीतील या धोकेबाजीला आळा घालण्यासाठी आता सरकारने मोठे पाऊल टाकले आहे. जमीन खरेदी विक्रीतील फसवणुकीवर जालीम उपाय येत आहे. दिल्ली सरकारने त्यासाठी कडक पाऊल टाकलं आहे. त्यानुसार आता माणसासारखं जमिनीचं आधार कार्ड काढण्यात येईल. त्याला विशिष्ट भूखंड ओळख संख्या असं नाव देण्यात आलं आहे. महाराष्ट्रात अगोदर भू आधार सेवा सुरू झाली आहे. या नवीन व्यवस्थेत प्रत्येक प्लॉट आणि शेताला 14 अंकाचा एक युनिक क्रमांक देण्यात येणार आहे. तुमचा आधार क्रमांक टाकल्यावर जशी ओळख पडते तसे 14 अंकांचा भू आधार क्रमांक टाकल्यावर जमिनीचा कुळ इतिहास समोर येईल. त्याच्या सध्याच्या मालकाचे नाव आणि इत्यंभूत माहिती समोर येईल. या जमिनीवर कोणते पीक घेण्यात आले ही संपूर्ण माहिती एका क्लिकवर समोर येईल. या लँड आधार शेतजमीन आधार कार्डचा सर्वाधिक फायदा सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना होईल. कारण आता शेत, जमीन आणि प्लॉटवरील मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी सरकारी कार्यालयाचे धक्के खावे लागणार नाही. त्यांना कोर्ट कचेरीचा फार फेरा पडणार नाही. सॅटेलाइट आणि डिजिटल मॅपिंगच्या मदतीने आता जमिनीचे क्षेत्रफळ निश्चित होईल. त्या आधारे जमिनीचे डिजिटलीकरण होईल आणि वादाला चपराक बसेल. तर जे शेतकरी आणि अथवा ब्रोकर घोळ घालतील त्यांच्या विरोधात या आधारे कारवाईचा मार्ग मोकळा होईल. तर भू आधार कार्डमुळे कर्ज मंजुरी आणि पिकाच्या नुकसान भरपाईत मोठा दिलासा मिळेल. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल. भू आधार कार्ड क्रमांकामुळे बँकांना लागलीच पडताळा घेता येईल. जमीन कुणाच्या नावे आहे, त्यावर काय नुकसान झाले याची माहिती मिळेल. तर कर्ज प्रक्रिया सुद्धा गतिमान होईल. जमीन खरेदी विक्रीत अनेकदा खोटी कागदपत्रे देऊन फसवणूक करण्यात येते. पण आता युनिक नंबर असल्याने खरेदीदारांना जमिनीची सर्व कुंडली समोर येईल. त्यांना भूखंड खरेदी करणे सोपे जाईल. तर जमिनीचा खरा मालक कोण हे समोर येईल. तर जमिनीसंबंधीचे वाद कुठे सुरू आहे, कोणत्या न्यायालयात प्रकरण सुरू आहे, प्रशासनाचा शेरा काय, या सर्व बाबी समोर येतील.